अहो दादा माझ्या चाकरीचं काय? आता कुणाकडे राहतोस रे चाकरीला? तो ईश्वरवाला आहे ना व. बाबा माझी पोरं गेली आहेत. अहो दादा हो माझ्या चाकरीचं काय? मला अंगणात बसवत होता. तुझं राहू दे, तो कोंबडीवाला आहे ना व. माझ्या कोंबड्या कुत्र्या मुळे टाकीन, हा. पण तुला चाकरीला नको बाबा. असं हा मेंढरवाला आहे की? मी कोल्याला चाकरीला ठेवन, पण तुला चाकरीला नका बाबा नका. मला चाकरीला ठेवणार नाही, नाही. नाही. आता म्या म्हातारा पोट कसं काय भरणार? हलकट हलकट. मुजरा सरकार. शिपाई जी वाड्यावर समजा हलवेल आहे नव. जी प्रधानजी. माळसाबाई साहेब कुठे आहेत? त्यांच्या महालात आहेत सरकार. निघा पाऱ्यावर. आता अक्का साहेबांच्या मोहर जाणं म्हणजे जरा अवघडच आहे बर का. हे देव म्हणजे चला. बाईसाहेब, बाईसाहेब, काय ग? देवगडावर येत आहेत जणू. कशावरून? प्रधानजी मगाशीच आले गडावर बाईसाहेब. म्हणजे हेगडे प्रधान गडावर आले तर? हा ना बाईसाहेब, म्हणजे देव पण आता येतच असतील ना. देव? अक्का, अहो अक्का, अक्का, अहो अक्का, 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 तिथं काय बसला असा? तुम्हाला ठाव नाही देवाची तिथं काय दशा झाली आहे ती? दादा, आम्हास कथन करावी. आता अक्का काय कथन करणार? समजा घोटाळा झालाय अक्का. तुमची शिकार आम्हाला पावली. वाघाचं भरीत केलं, सांबाराचे सांबार केलं आणि हरणाचं लोणचं घातलं. अक्का, चुकलं आमचं. कुणीतरी जीव जिवंत केलं, सगळं रान तापलं. मग पाणी कोणी दिलं? पाणी पाणी करत खंडेराया सगळ्या जगभर फिरलं. मग पाणी मिळालं? पाणी मिळालं, पण पण काय? पण खंडेरायांचं म्हातारं खोकड झालं. अरे रे रे, असं कसं झालं? कुणास ठाऊक कुणी काय केलं ते. मग देव कुठे गेले? काय सांगायचं अक्का. या इकड नाही असं गेलं की नाही म्हणजे हिच ते आम्हासनी नाही ठाऊक. देवा खंडेराया, आता बघूया बाणाई तुम्हाला कसं जवळ करते ते. ठेव नका. ए बाबा तिकडे बघ. ठेव तिकडे. बसा रे बसा. जोहार माय बाप जोहार. ए, खालती गावामध्ये तुमची वस्ती आहे. जा बाबा जा तिकडे जा. जाय तिकडे. खालती गावामध्ये? खालती गावामध्ये माझी वस्ती? मग दादा तुम्ही रे कोण? आम्ही धनगर आहोत, धनगर. धनगर? होय. दादा ओ दादा म्या पण धनगरच आहे. बोला आता. मग तू जोहार का घालतो? दादा अहो सतयुगी जो हा चालायचा. असं जेव्हा दशरथाच्या पोटी राम जन्माला आला तेव्हापासून लोक राम राम म्हणू लागली. म्हणजे तू रामाच्या आधीचा का? तर अरे बाबा सगळ्या गोतवळा आहे अजून माझा. बाप अजून हाय? तर अरे बापरे. समधी आहेत. भैर गावडा अरे भाऊ माझा तुलाही सोंगाड आहे. तू काही गावडी बहीण माझी. तुळजापूरला तिथं लई मोठा वाड आहे. आणि बायको? बायको आता बारा होता ना? अरे आता बारा होता.
गेली गेली. ए बाबा रडू नको बाबा रडू नको. अरे व्हायचं तसं. हाय माझा गावडी हा. ती जगली असल गालेली असल बायकोचं सांगताना रडतोय गडी. रडावं लागतं दादा रडावं लागतं. माझी बायको लई गुणाची मोठी गुणाची. आई बाप बहीण भाऊ वाईट आहे त्याला. तसं नवर दादा मग जेजुरीचा खंडोबा हा. लई मोठा. हो. माझ्या बाण त्याला नवच बोलला होता. हस. घोडे दे गाडे दे लक्ष्मी दे चौथाई वाहीन तुला. मग बाबा हो. देव नवसाला पावला. हा. घोडे दिले गाडे दिले लक्ष्मी दिली. सोनं सोनं घरात सोनं दारात सोनं सोन्याचं खांब. पण जाधव लक्ष्मीच्या धुंदीत नवस फेड्याचं राहून गेलं. अरे 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 अरे. तेव्हा खंडोबाचा भंडारा फिरला. घोडे गेले गाडे गेले लक्ष्मी गेली. समद समद गेलं. घरादारावर वरवंट फिरला दादव. म्हणून तू इथं आलास. नाही दादव अहो माणसानं जातीच्या उकिरड्यावर जावं पण परजातीच्या महालात जाऊ नये. अहो जात कामाला येते पण परजात कामाला येत नाही दादव. म्हणून तुमच्याकडे आलो. आता या म्हाताऱ्याला ठेवून घ्या. नाही बघा दादव हे बाबा आता या म्हाताऱ्याचं काय करायचं. काहीतरी सोय करायला पाहिजे. हा वय वय तू असं कर. रोज प्रत्येकाकडे जाऊन जेवायचं आणि मठी जाऊन निजायचं. आता वर्षा काठी काठीने गोंगड देऊन टाकू. कळलं का रे म्हाताऱ्या. काय म्हणलात. रोज एकेकाकडे जेवायचं आणि मठीत जाऊन पडायचं. दादव म्या तुमच्यासारखा आरामखोर आहे का. पोटाला भाकर द्या अंगाला कापड द्या आणि धुमशन माझ्या करून काम करून घ्या. काम करशील का. अंगावरी आणि पोटावरी. ए, माझ्या- थांबा, थांबा. या बोलतोय ना. थांबा, थांबा. घबरा. माझ्याकडे चल माझ्याकडे चल. तुमच्या समध्याकडे काम करून मला मरायचंय की काय. नाही, नाही, नाही. हा? बरोबर आहे. ए बाबा बरोबर आहे. तुझ्याकडे कसलं काम आहे. माझ्याकडे 4000 मेंढ्या आहेत ती. असं त्यांना पाळायचं त्यांची देखभाल करायची. अरे बाबा तुझ्याकडे र. मला इस्पोर आहेत. आता यांचं ऐका. हीच पोरं. सकाळी एका पोराला उचलायचं अंगणात नेऊन बसवायचं. त्याचं आटपलं खापर लावायचं. दुसऱ्या पोराला उचलायचं अंगणात नेऊन बसवायचं. याचं आटपलं खापर लावायचं. हे जमल तुला. ओ दादा ओ नाही म्हणून कसं झालं. ओ पोटा पाण्यासाठी पडल ते काम करावं लागतं. मग कणगावड्या तू माझ्याकडे नाही तू माझ्याकडे चल. अरे माझ्याकडे माझ्याकडे अरे येऊन माझ्या- जाऊ दे. लेडी घेऊ. घबरा. माझ्याकडे चल माझ्याकडे चल. अरे भुकेनं पोटात कावळे ओरडा लागली. पोटा पाण्याचं बघा जा तिकडे. अरे ते सांच्याला बघू असं. आणि केशूबाबालाही बोलव. होय, होय. आता चला ना चला काम बघू. बस इकडं. अंग असा नीट ठेवा. हे समज तुझ्यासाठी आहे खा. बाबा एवढं जेवण माझ्यासाठी. बबोम, बबोम. अरे पडलेत की नाही. झिंग आली आहे त्याला. अरे बाबा त्याला अन्न मिळालं नव्हतं आणि मिळालं ना तर आदर्शासारखं बक्का बक्का खाल्लं आणि आता गेला का काय. ए खणगावड्या अरे काय झालं रे तुला. काय झालं. काय झालं रे तुला. कुठं काय झालं. आम्हाला वाटलं खपलास की काय. अरे तुझ्यासाठी अन्न गोळा केलं म्हंटल आता लाकडं गोळा करायला लावतो की काय. हे खणगावड्या हे असं काय झालं होतं रे. हं? कुठं काय झालं. आज कुठं माझ्या पोटात 2 घास पडलं. हा? आता पहाटेच बघा. हं?
याला चाकरीला ठेवायचं म्हणजे लई द्यावं लागेल. बघू बघू. आता माझी न्यारी झाली. अहो दादा माझ्या चाकरीचं काय? आता कुणाकडे राहतोस रे चाकरीला? तो इस्मरवाला आहे ना व. बाबा माझी पोरं गेली आहेत. अहो दादा हो माझ्या चाकरीचं काय? मला अंगणात बसत होता. तुझं राहू दे. तो कोंबडीवाला आहे ना व. माझ्या कोंबड्या कुत्र्या मुळे टाकीन, हा. पण तुला चाकरीला नको बाबा. असं हा मेंढरवाला आहे की. मी कोल्याला चाकरीला ठेवन, पण तुला चाकरीला नका बाबा नका. मला चाकरीला ठेवणार नाही, नाही. नाही. आता म्या म्हातारा पोट कसं काय भरणार? हलकट हलकट चंदनपूरचे धनगर हा, मला हलकट हलकट बोल. हे देशोदेशी जाऊन नाही तुमच्या आबरूचे धिंडोरे काढले तर नावाचा खंडगावड्या नाही. हलकट हलकट चंदनपूरचे धनगर हलकट 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 चंदनपूरचे ए बाबा थांब थांब थांब. अरे विचार करा, आपण धनाची गवळी आणि हा आपली आबरू काढून देशोदेशी फिरणार. अरे हा, याला कोणाकडे तरी चाकरीला ठेवा. ए गड्यांनो, याला केसूबाबाच्या बाणाईकडे चाकरीला ठेवूया. वय 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 वय. आपल्या 14 आण्यांमध्ये सर्वात मोठं घर केसूबाबाच आहे. वय, वय. हा, याला केसूबाबाकडे चाकरीला ठेवा. वय, तिथंच त्याचा निभाव लागल. हा, माझ्या बाणा इकडे चाकरीला राहशील का? आता मला काय कुणाकडे पण चाकरी करायची आहे. पानाई झाली काय आणि कोरी झालं काय काय हे बघ, आता दिस मावळलाय. होय. उद्या पहाटे पहाटे वाड्यावर ये आणि आता इथंच निवांत झोप. काय पहाटे पहाटे ठरलं ना व. ठरलं ठरलं. काय निभाव लागणार ना बाबा याचा. हा, नाही तर काय मग सांगायचं म्हणजे. चला काम फत्ते झालं. हम्म. बाणाई, हा नारद मुनी तुम्ही इथे? बाणाई, आज तू बाणाई धनगरी नसलीस तरी तू देवकन्या आहे. नारद मुनी बाणाई, गेली 12 वर्ष तू शंकर महादेवाची भक्ती केलीस. तुझी तपश्चर्या पूर्ण झाली. जेजुरीचा देव खंडोबाला तुझ्या पेतीचा दृष्टांत झालाय. माझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. तथास्तु. नारायण नारायण. देवा. हा नारद मुनी